नमस्कार मंडळी. तर एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता, दही किंवा विरजण न लावता आपण तूप कसं बनवू शकतो. तर ते शॉर्ट व्हिडिओला मला भरपूर सारं प्रेम तुमचं सगळ्यांचं भेटलेलं आहे आणि त्याच्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे खरंच मनापासून खूप आभार मानते. तर या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ती तूप बनवण्याची प्रोसिजर आहे ती मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सुंदर असं साजूक तूप गाईचं आपल्याकडे तयार मी केलेलं आहे आणि हे आठवड्याभराच्या दुधापासून निघालेलंच तूप आहे. तर काय होतं की मी जे दूध घेते की नाही ते गाईचं दूध असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तूप बनवताना की आपण जे पिशव्यांमधून म्हणजे बेकरीमधून जे दुधाच्या पिशव्या घेऊन येतो, तर त्या दुधाच्या पिशव्यांपासून आपण तूप बनवू शकत नाही. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की त्याच्यावरती अगदीच साय खूप कमी येते आणि त्याच्यातून ते तूप निघत नाही. तर बघा, मी हे असं अर्धा लिटर दूध रोज घेत असते. तर सकाळी दूध घेतल्यानंतर की नाही मी एकदा ते तापवते सकाळी आणि त्याच्यानंतर मग पुन्हा दुपारी जेव्हा आपण चहा बनवतो त्यावेळेस 4च्या दरम्यान मी पुन्हा एकदा ते दूध तापून घेते. आणि त्याच्यानंतर की नाही रात्री माझं सगळं आवरून झालं, स्वयंपाक वगैरे का किचन ओटा आवरताना की नाही ते दूध आहे ते पुन्हा एकदा गरम करत नाही. म्हणजे दूध घेतल्यानंतर मी 2दा गरम करते आणि रात्री तसंच ते फ्रीजमध्ये ठेवून देते. आता 2दा दूध गरम केल्यामुळे काय होतं की साय जी आहे की नाही ती खूप दाट होते, घट्ट अशी होते आणि फ्रीजमध्ये रात्रभर राहिल्यानंतर आपण जेव्हा सकाळी काढतो तेव्हा मी आता तुम्हाला दाखवलं की ती जाड अशी साय आपली तयार झालेली आहे. आता हा जो डब्बा आहे बघा, मी तुम्हाला दाखवते, ही फक्त साय आहे आणि हे मी फ्रीजरमध्ये स्टोअर करते. तर त्याच्यासाठी मी विरजण किंवा दही काहीही लावलेलं नाही. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, ही फक्त साय आहे आणि दुधावरची साय जशी काढते तशी मी ॲज इट इज ती त्या डब्यामध्ये साठवत असते. तर हा पूर्ण डब्बा भरला का नंतर मग मी ते ज्या दिवशी आपल्याला तूप बनवायचं असेल की नाही तर त्या दिवशी सकाळीच डब्बा तो फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवायचा. म्हणजे ते ही जी साय आहे क्रीम ती आपली मेल्ट झाली का मग आपल्याला मिक्सरला व्यवस्थित लावायला भेटते ती. तर मग सकाळीच मी ते बाहेर काढून ठेवते आणि मग त्याच्यानंतर तूप बनवायला घेते. तर तुम्ही साय बघू शकता किती घट्ट आलेली आहे. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत माझं एवढं दूध अर्धा लिटरमध्ये उरतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं की मला चहासाठी सुद्धा दूध जास्त लागत नाही. तर हे कालचं दूध आहे आणि हे तापून हे बघा एवढं झालेलं आहे. आणि त्याच्यावरची जी साय आहे ती 2दा दूध आपण तापवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं, त्याच्यामुळे खूप घट्ट अशी साय त्याची निघालेली आहे. तर आत्ता मी हे सगळं मिक्सरला आता हे मी तुम्हाला पूर्वीचं आता नवीन जे साय घातलेली आहे की नाही ती दाखवली. हे माझा एक पूर्ण डब्बा साईचा भरलेला होता, ते मी मेल्ट करून घेतलं आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी मिक्सरला लावून एका पातेल्यात ते काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्येच मी 4 बर्फाचे खडेसुद्धा टाकलेले आहेत. आता बर्फाचे खडे टाकल्यामुळे काय होतं की जे आपलं लोणी जे आहे की नाही ते पटकन एकसारखं असं एकत्र येतं. म्हणजे खूप सारं असं घुसळत राहावं लागत नाही. तर बघा, आपण इथे घुसळून घेणार आहोत. रवीच्या सहाय्याने मी ते हे आहे आपलं साय जी आहे मिक्सरला लावून घेतलेली ती मी घुसळून घेते. आता ह्याचं जे पाणी असतं की नाही खाली, तर इतर वेळी आपण काय करतो की दही जेव्हा आपण घुसळत असतो त्यावेळेस आपण वरचं लोणी काढून घेतो आणि दही जे आहे ते कढीसाठी किंवा ताक पिण्यासाठी वगैरे आपण त्याचा वापर करतो ह्या पाण्याचा. पण इथे मी साईमध्ये जरासुद्धा दूध टाकलेलं नाही, फक्त साय आहे. विरजण दही काहीच नसल्यामुळे की नाही ह्याच्या खाली जे पाणी जे राहतं की नाही ते मी फेकून देते, कारण त्याला काहीच चव नसते, ते फक्त पाणी असतं. तर बघा, एकदा मी हे सगळं मिश्रण आहे ते घुसळल्यानंतर की नाही एवढं सगळं लोणी आपल्या आता दुधावरून भेटलेलं आहे बघा. आता हे सगळं मी काढून घेणार आणि पुन्हा एकदा ते मिश्रण जे आहे ते आपल्याला घुसळून घ्यायचं आहे. पाणी मात्र थोडं जास्त टाकावं लागतं त्याच्यामध्ये, म्हणजे पटकन जे लोणी आहे की नाही ते एकत्र येतं. आणि बर्फाचे खडे जर नसतील तर असंच घुसळलं तरीसुद्धा त्याचंसुद्धा तूप निघतं, लोणी व्यवस्थित निघतं. पण बर्फाचा जर खडा असेल की नाही तर आपला वेळ वाचतो, पटकन असं लोणी आपल्याला एकाच ठिकाणी असं करता येतं. तर बघा, आता मी दुसऱ्यांदा घुसळून घेतलेलं आहे आणि दुसऱ्यांदा घुसळल्यानंतरसुद्धा किती सारं लोणी आपलं जमा झालं आहे ते बघा. आता हे सगळं एकसारखं आपण करून घेऊ. मी एका पातेल्यात काढून घेते. हे जे खाली तळाला जे पाणी राहिलेलं आहे की नाही ते आपल्याला जरी ताक वाटलं तरी जर तुम्ही चाखून बघितलं तर अगदी पचपचीत असं पाण्यासारखं असतं, कारण आपण दही वगैरे लोणी हे दही किंवा विरजण काहीच लावलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्याला चव अजिबात नसते आणि ते ताकसुद्धा आपण म्हणू शकत नाही, हे फेकूनच द्यायचं असतं. तर ते आपण फेकून द्यायचं आहे. हे मी आता दुसऱ्यांदा घुसळून एवढं लोणी काढलं आणि पुन्हा एकदा मी ते घुसळून घेते आहे. बघा, लोणी जसं काढलं तसं त्या पाण्याची क्वांटिटी जी आहे ती कमी होत गेली. आता तिसऱ्यांदा घुसळल्यानंतरसुद्धा एकदम कमी लोणी आलं आहे. म्हणजे आत्ता त्याच्यामधनं लोणी जास्ती येणार नाही. म्हणजे जवळजवळ आपण सगळं जे लोणी आहे ते आपण त्याच्यातून काढून घेतलेलं आहे. आता हे पाणी जे आहे ते मी फेकून देणार आहे.
तर बघा हे एवढं सगळं लोणी आपल्याला भेटलेलं आहे। जो डब्बा मी तुम्हाला दाखवला अगदी तो पूर्ण काठोकाठ भरल्यानंतर तेवढ्याच साईजपासून हे केलेलं मिळालेलं लोणी आहे आपल्याला। तर हे आता लोणी जे आहे की नाही हे आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे जिथपर्यंत ह्याचं जो पांढरटपणा आहे तो जात नाही, पांढरं पाणी जे येतं ते एकदम स्वच्छ पाणी येईपर्यंत आपल्याला हे लोणी व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। हे बघा हे पांढरं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं आणि पुन्हा एकदा पाणी घ्यायचं आहे स्वच्छ आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते व्यवस्थित पूर्ण लोणी आहे ते विस्कटवून घ्यायचं पाण्यामध्ये आणि धुवायचं आहे, म्हणजे तूप एकदम शुद्ध निघतं आणि त्या तुपाचा वाससुद्धा खूप सुंदर येतो आणि मुख्य गोष्ट म्हणजे कणीदार तूप आपल्याला भेटतं। तर 2-3 वेळा मी हे धुवून घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते। बघा आता हे धुतल्यानंतर बघा पांढरट पाणी जे येत होतं ते कमी झालेलं आहे आणि पाणी थोडंसं स्वच्छ असं यायला लागलं आहे। अजून एकदा धुतलं का आपलं लोणी जे आहे ते तूप करण्यासाठी तयार झालेलं आहे। खूपच सोपी प्रोसिजर आहे। इतर वेळी आपण काय करतो दही विरजण वगैरे लावत असतो आणि तूप बनवत असतो, पण माझी खूप सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही करून बघा। पण फक्त याच्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते ती म्हणजे आपण जे बेकरीतून आणतो दुधाच्या पिशव्या आणतो त्याच्यापासून आपल्याला मुळातच साईच भेटत नाही, त्याच्यामुळे आपण साईचं तूप बनवू शकत नाही। पण घरगुती जर तुम्ही दूध घेणार असाल की नाही घेत असाल तर अशा पद्धतीने तूप तुम्ही जरूर करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। आणि मला तर असं वाटतं आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे काय की दहीसुद्धा मी लावते, पण ह्याचं जे नुसतं दूध असतं की नाही म्हणजे साय नसलेलं दूध आहे त्याच्यापासून मी दही लावते आणि मग ते ताक किंवा कढीसाठी मी वापरते। तर हे बघा मी आता हे पातेलं जे आहे जे चुलीवर ठेवलं आणि लोणी आहे ते आपलं वितळत चाललेलं आहे बघा। आता हे वरती जी अशी परत आलेली आहे की नाही फेसाची ती त्याचा कलर थोडासा असा लालसर झाला का मग आपलं तूप ऑलमोस्ट तयार झालेलं आहे। हे बघा तुम्हाला दाखवते मी बाजूला करून। तर हे जे तूप आहे आपलं तूप तयार झालेलं आहे। याच्यामध्ये आत्ता जेव्हा आपण गाळून घेतो की नाही त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये कणी दिसत नाही, पण ते गार झालं एकदम किंवा आत्ता मी ओतून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी बघितल्यानंतर की नाही खूप छान अशी कणीसुद्धा त्या तुपामध्ये दिसते आपल्याला। तर हे मी छान असं गाळून घेते आहे, थोडंसं गार कोमट असं केल्यानंतरच मी ते गाळलेलं आहे आणि काचेच्या बॉटलमध्ये मी ते ओतून घेते। चला तर पूर्ण प्रोसिजर तुपाची मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईबसुद्धा करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर।